दिवस झाला हा सगळा मुलाखतींचा सिलसिला सुरू आहे. नक्की आकडा सांगता येईल का की किती उमेदवारांनी अर्ज भरले होते आणि म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र किती उमेदवारांची मुलाखती झाली? नाही, आता 4 दिवस झालेत. अजून 2 दिवस उद्या मुंबईला आहे. उद्या आणि परवा टोटल फॉर्म 1600 आलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातले म्हणजे जवळपास 95% लोक हजरच असतात. काल परवामध्ये जे काही राहिले ते आजही आले होते. त्याच्यामुळे मोठा साहेबांची इच्छा आहे की ज्यांनी फॉर्म भरला त्याचा मान सन्मान रितसर झालाच पाहिजे पक्षामध्ये, आणि ज्यांना तिकीट आम्ही देऊ शकू अर्थातच त्यांना तर तिकीट मिळेलच, पण ज्यांना तिकीट मिळणार नाही साहेबांनी मला स्ट्रिक्टली काल सांगितलंय, मला आणि जयंतरावांना, की त्याचं एक प्रोसिजर पुढे फॉलो केलेलं आहे. कारण का एक गोष्ट आम्हाला खूप आदरणीय पवार साहेबांनी काल मीटिंगमध्ये सांगितली, हे सगळेच उपस्थित होते काल मीटिंगमध्ये, की प्रचंड टॅलेंट ह्यावेळेस मोठ्या संख्येने महिला आल्या. अनेक भागात अतिशय उच्च शिक्षित लोकही आलेले, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, एवढा टॅलेंट आणि शिकलेल्या लोकांनी पक्षाकडे तिकीट मागितलंय. आमच्यासाठी खूप एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की एवढा टॅलेंट पूल जो काम करू इच्छितो. अर्थातच सगळ्यांना आम्हाला तिकीट देणं शक्य होणारच नाही, त्याच्यामुळे अर्थातच काही लोक दुखवले जातील, पण संघटनेमध्ये पूर्ण ताकदीने आम्ही त्यांना जबाबदाऱ्या देऊ. कॉर्पोरेशन, बँक, साखर कारखान्याचं इलेक्शन, पंचायत राजचं इलेक्शन हे आमचं सरकार आल्यावर तातडीने घेईल. कारण का तिथेच तर हे सगळे आमच्या सहकाऱ्यांना काम आणि राज्याची सेवा करायची संधी मिळेल. त्यामुळे ह्याच्यातून प्रत्येक जणाशी इलेक्शनमध्ये इलेक्टिव्ह मेरिट बघून तिकीट झाल्यावर ज्यांना तिकीट देता येणार नाही त्यांना संघटनेत नाहीतर कॉर्पोरेशन, बँक ह्या सगळ्या इलेक्शन्समध्ये प्राधान्याने त्यांना संधी आणि जबाबदारी दिली जाईल. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत काही असे असतील जे इलेक्शन प्रोसेसमध्ये पुढे कदाचित त्यांना इच्छा नसली तरी त्यांना संघटनेत आम्ही जबाबदारी देऊ. त्यांच्याबरोबर आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचीही आम्ही नोंद घेतली, म्हणजे नुसता ज्यांनी तिकीट मागितली नाही त्याच्याबरोबर आलेल्या आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला पहिल्या दिवसापासून सांगितलं की जो कार्यकर्ता इथे येईल त्याचीही नोंद झाली पाहिजे, त्याचाही मान सन्मान पक्षाकडून झाला पाहिजे. 5 वर्षांपूर्वीची परिस्थिती होती, विधानसभा निवडणुका 2019ला होणार होत्या आणि बरीच काही चर्चा होती राष्ट्रवादी पक्षाबद्दल. पक्ष म्हणजे राहतो की जातो अशी काही चर्चा होत होत्या, आणि आज जी मोठी गर्दी दिसते, तर कसं बघता तुम्ही सगळ्या? तुम्हाला खरं सांगू, मी अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होऊन आभार मानते. तो विश्वास त्यांनी आदरणीय पवार साहेब आणि संघटनेवर दाखवला. आमच्या या संघर्षाच्या काळात ज्या पद्धतीने महाराष्ट्राची मायबाप जनता आमच्यावर उभे राहिली, आम्ही कितीही आभार मानले तरी ते कमीच असतील. आणि एक विचाराबरोबर ते राहिले ह्याचा मला जास्त कौतुक आहे. छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने हा पक्ष चालतो. त्या विचाराबरोबर ज्या पद्धतीने आम्हाला साथ मिळाली आहे, पुन्हा एकदा अनेक वेळा बोललं जातं की खरंच आयडिओलॉजी बद्दल काय लोकांचं मत आहे. मला आता असं वाटायला लागलंय की आयडिओलॉजीमध्ये आम्ही कदाचित सगळे कमी जास्त पडत असू, पण सामान्य मायबाप जनता जी आहे सगळी बाय नंबर्स, त्यांनी निश्चित केलेलं आहे की ते लेफ्ट लिनिंग आहेत का राईट लिनिंग आहेत. साहेबांचा नेहमी सामाजिक समतोलाचा आग्रह असतो, त्याचबरोबरीनं महिलांचा सहभाग देखील त्यांचा प्राधान्याचा विषय असतो. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला जेवढ्या जागा आहेत त्यातल्या किती प्रमाणात जागा राष्ट्रवादी काँग्रेस महिलांना देणार आहे? नाही, आता कसं झालंय, 1-2 असे मतदारसंघ आहेत तिथे सगळीकडे महिलांचाच लोड आहे, म्हणजे असं इक्वल नाही आहे सगळीकडे. त्याच्याचमुळे आम्ही आरक्षणाची मागणी सातत्याने करतोय की ते इक्वल डिव्हिजन ऑफ लेबर. म्हणजे असं एक मतदारसंघ आहे ज्याच्यात आमच्याकडे 14 महिलांनी एकाच मतदारसंघात ऍप्लिकेशन्स केले. ते असं होईल की जेव्हा आरक्षण येईल महिलांचं त्याच्यावर ऑटोमॅटिकली 50% म्हणजे 50% ठिकाणी महिलांना प्राधान्य मिळेल निर्णय प्रक्रियेत येण्यासाठी. त्याच्यामुळे आमचा आग्रह राहील सरकारला. एका मताने आम्ही महिला आरक्षण बिल पास केलेलं आहे, त्याच्यामुळे तो निर्णय केंद्र सरकारने लवकर घ्यावा, म्हणजे प्रत्येक असेंब्ली ते पास करेल. कारण का तो प्रोसेस असतो. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आम्ही ऑलरेडी केलेलं आहे दिल्लीमध्ये, तेच राज्यांना पाठवून राज्यांनी निर्णय घेऊन ते परत दिल्लीला पाठवलं की लवकरात लवकर पुढचे जी काही इलेक्शन्स होतील या देशामध्ये त्याच्यात ते लागू व्हावं. अजितदादा काल बारामतीत बोलताना म्हणाले की
ते भाजपसोबत गेले. सुरुवातीला पवारसाहेबांना त्यांनी सांगितलं होतं. आधी पवारसाहेब हो म्हणाले, परत नाही म्हणाले, म्हणून हे झालं. आणि त्यानंतर परत असं म्हणाले की आमच्या पुरुषांमध्ये भांडण होतं तोपर्यंत ठीक होतं, तर ते घरातल्या महिलांपर्यंत पण पोहोचले. मी काय त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला काय बोलता येणार नाही. पण पवारसाहेबांना सांगून ते आधी गेले होते, परत पवारसाहेब नाही म्हणाले. हे त्यांनी आधी बोलून झालं, पण काल परत बोलले. त्यांचं रोग कुणाकडे आहे नेमकं? कारण तो बाहेरची बाई घरात आली की थोडं भांडायला लागतं वगैरे इथपर्यंत स्टेटमेंट दिले. मी खरंच त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी पूर्ण स्टेटमेंट ऐकल्याशिवाय कसं बोलणार. आज पिंपरी चिंचवडला ते बोलले. रोहित पवारांचं कौतुक केलं त्यांनी, त्याच्या कामाचं चांगलं काम करतोय रोहित पवार. पण ही गोष्ट खरी आहे, रोहितचं कामच चांगलं आहे, याच्यात काही वादच नाहीये. पण ते असे म्हणाले की वय झाल्यानंतर थोडंसं थांबायला पण पाहिजे, असंही पिंपरी चिंचवडला असते. ते रोजच हे बोलतात, त्याच्यामुळे कुणाकडे रोख हे माहिती नाही. परवा 70 म्हणाले. माझ्याकडे खूप गोड, माझ्याकडे असेल तो एक व्हॉट्सॲप आला होता, मला एक खूप छान फोटो आहे. इट्स व्हेरी क्यूट. तो म्हणजे माझ्यामध्ये सेन्स ऑफ ह्युमर अजून जिवंत आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो सेन्स ऑफ ह्युमर म्हणूनच घ्यावा. कारण का काय झाले, बीजेपी सत्तेत आल्यापासून हसणाही म्हणायचं राज्यावर. त्याच्यात एक खूप क्यूट असा माझ्याकडे एक व्हॉट्सॲप आलाय, त्याच्यात वरती आदरणीय पवार साहेबांचा फोटो आहे आणि त्याच्या खाली अजित पवार आणि देवेंद्रजींचा आहे. आणि देवेंद्रजी असं कानात बोलतायत की 70 मोदी साहेबांचा फोन आलाय, 70 काढू नका, कारण का ते 1 वर्षांनी 75 होणार. इट वॉज व्हेरी क्यूट. म्हणजे खूप आदराने होता. आणि आय होप तुम्ही पण त्या लाईट वेनमध्ये ते घ्याल. रोहित पवारांचं कौतुक यावं अजित पवार करतात, त्यांच्या कामाचं कौतुक करतात निश्चितपणे. पण तुम्हाला अजित पवारांचं अप्रूप वाटत नाही का? मला सवय झालेली आहे त्याची, त्याच्यामुळे मला काय त्याच्यात वाटत नाही. आणि मला खरं तर विचाराल ना, हे एक नेता काय बोलला ह्याच्यात फार रमण्यापेक्षा आज राज्याची जी आर्थिक परिस्थिती आहे, महाराष्ट्र इज इन पॉलिसी क्रायसिस. पूर्णपणे 2.5 लाख कोटीपेक्षा जास्त आपलं लोन वाढलेलं आहे, इंटरेस्ट रेट्स वाढलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करतोय, आशा वर्कर आंदोलन करते, शिक्षक आंदोलन. जे कम्प्लीट फायनान्शियल मिसमॅनेजमेंट आणि मेस करून ठेवला या सरकारने. हा पहिला मुद्दा. महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हे सरकार करतं. आणि अर्थातच सगळ्यात मोठा विषय जो आहे तो आहे महिला सुरक्षितता. काल आदरणीय पवारसाहेबांनी बापदेव घाटातही जाऊन आले आणि बापदेव घाटात तुम्ही पाहिलेलं आहे की अजूनही आज 6वा दिवस आहे, एक एवढी माहिती कळली. त्यामुळे एक तर कम्प्लीट फायनान्शियल मिसमॅनेजमेंट. सरकारकडे पुन्हा मी सांगते, माझी कुणाबरोबरही चर्चेला बसायची तयारी आहे. पण जर असंच राहिलं, ह्यांच्या सरकारमध्ये असंच जर राहिलं, काही महिन्यांनी खरंच पगार द्यायला पैसे राहणार नाही महाराष्ट्र सरकारकडे. मला एक सांगा, एकीकडे ते कॉन्ट्रॅक्ट देत आहेत आणि 40,000 कॉन्ट्रॅक्टर म्हणतात, कितीतरी कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की 40,000 कोटी पेंडिंग आहे. करेक्ट? हा तुमच्याच चॅनलचा नंबर आहे. आणि 48,000 कोटीचा पुण्याचा रिंग रोडचं ते बजेट आणतायत. आणि एवढंच नाही, दिस इज कॉस्ट एस्केलेशन. म्हणजे पुण्याच्या रिंग रोडचं कॉस्ट एस्केलेशन दुप्पट झालेलं. एकीकडे तुम्हाला 40,000 कोटी द्यायला नाहीये जे ओरिजिनल कमिटेड आहेत, त्याच्यात 48,000 कोटीचा तुम्ही रिंग रोड बांधताय विथ कॉस्ट एस्केलेशन ऑफ 20,000 crores, 20,000 कोटी. पैसे आणणार कुठून तुम्ही? त्यामुळे महाराष्ट्र सरकारला हे उत्तर द्यावं लागेल. आणि माझ्याकडे एक डॉक्युमेंट आहे, ती त्यांची कॅबिनेटची नोट माझ्याकडे मीडियाकडूनच आली. आय हॅव नो ऍक्सेस अदरवाईज. ती मीडियाकडून नोट आलेली आहे, ज्याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीनी सांगितलंय की यातलं कुठलंही प्लीज करू नका, सरकारकडे पैसे नाहीत. हे मी म्हणत नाहीये, फायनान्स मिनिस्ट्रीची नोट म्हणते. त्यामुळे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महिला सुरक्षितता. एकीकडे सोलापूरच्या कंत्राटदारांनी आंदोलन केलं काल, बिलं मिळाली. बिल, हा ते काल सगळीकडे झालं ना, राज्यात सगळीकडे केलेलं आहे. बोगदेव घाटामध्ये जाऊन त्या घटनास्थळाची पाहणी केली, त्याच्यावर आता रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. सगळा इव्हेंट केला, सोशल मीडियावरती पोस्ट केला, असं त्यांचं म्हणणं आहे. अहो, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना. त्यांच्या पण अत्याचाराच्या घटना घडतायत, तर त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही असं त्यांचं? नाही, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. इच्छुकांची गर्दी पाहायला मिळाली पुणे शहर ग्रामीणचे इच्छुक, मात्र बारामतीमध्ये एकही इच्छुक नाही. एकाही इच्छुकांनी मुलाखत दिली नाही. आणि युगेंद्र पवार जे इच्छुक आहेत ते सुद्धा नाही, काय झालंय, बारामतीचे अध्यक्ष, बारामतीमधील आजपर्यंत इच्छुक आता आमच्याकडे आले नाही. एक डेलिगेशन येऊन भेटून गेला आम्हाला बारामतीच्या वतीने, तर पुढच्या 8 दिवसात क्लिअर होईल. नाही, डेलिगेशननी सांगितलंय, साहेबांना काही सूचना केल्या आहेत, 3-4 नावं आली आहेत, बघूया.
काही वाईट एंट्री पण दिसत आहेत तुमच्याकडे. आज सत्यशील शेरकर वरती आले. नाही वाईट एंट्री कसलं हो, म्हणजे ते आमच्या घरातलेच आहेत. आमचे त्यांच्यावर अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध आहेत. आणि जेव्हा म्हणजे आदरणीय पवारसाहेब जेव्हा जेव्हा जुन्नरला जातात तेव्हा सगळ्यांच्या बरोबर शेरकर कुटुंब हे नेहमीच साहेबांच्या प्रेमासाठी स्वागतासाठी असतं. आणि आमच्या सगळ्या म्हणजे मागच्या वेळी जेव्हा बेंडके लढले तिथून तेव्हा शेरकरांनी पूर्ण ताकदीने पक्षाला मदत केली याची जाणीव आम्हाला आहे ना. म्हणजे हे 19च्या इलेक्शनला शेरकर कुटुंबानी प्रचंड ताकद लावली तिकडे निवडून आणायला. त्यामुळे हा आणि अमोलदादाला करेक्ट अमोलदादासाठी केवढी मदत केली, खूप मदत झाली आम्हाला तेव्हा. काल तुम्हाला राजेंद्र कुपवाडा भेटले का? नाही मला खूप लोक भेटत असतात. म्हणजे जे पक्ष सोडूनही गेले ना, एक 3-4 लोक सोडले तर सगळ्यांचे माझे कौटुंबिक संबंध असल्यामुळे तेही भेटतात, त्यांच्या फॅमिलीजही भेटतात, फोनवरही चर्चा होत असतात. त्यामुळे मला कोणी भेटायला आलं नाही आलं हे काय नवीन. 1-2-3 लोक सोडले तर आज अजित पवारांबरोबर गेलेले 95-96% लोक मला रेग्युलरली इथेही भेटतात आणि दिल्लीतही भेटतात. लोकसभा निवडणुकीमध्ये जे फेक हे झाल्यावर करतो. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही जे फेक नॅरेटिव्ह सेट केलेलं होतं त्याला हरियाणातल्या जनतेने उत्तर दिलेलं आहे असा देवेंद्र फडणवीस. देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्रात आम्ही सेट केलं नॅरेटिव्ह आणि त्याचं उत्तर हरियाणाने दिलंय. वाह, हे मी पहिल्यांदाच लॉजिक ऐकलंय. माझी देवेंद्रजींना खूप विनम्रपणे विनंती आहे की हरियाणाची जरूर तुम्ही त्याचे दुखाखंड तुम्हाला यश आलंय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू दॅट. पण जर थोडासा वेळ देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या सुरक्षिततेसाठी दिला असताना तर कदाचित आज बापदेव घाटातली आमची लेक किंवा बदलापूरची आमची लेक किंवा ललित पाटीलचं ड्रग्सचं मोठं स्कॅन्डल किंवा पोर्सची केस किंवा कोयता गँग हा सगळा जो क्राईम रेट आहे ना हा राज्यातला कमी केला असता तर देवेंद्रजींना पहिलं एक बहीण म्हणून हार मीच घातला असता आणि ओवाळलं मीच असतं. पण दुर्दैवाने हा प्रॉब्लेम. वारंवार म्हणतायत की महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार किंवा नेता ठरवावा. असं असताना काय नेमकी अडचण आहे की एकमत होत नाही? नाही एकमताचा विषयच नाहीये. नाही मुख्यमंत्री पदावर एकमताचा विषयच नाही. कारण का एक तर राष्ट्रवादी काँग्रेसनी सांगितलंच आहे की आम्हाला वी आर अ गुड टीम प्लेअर. त्याच्यामुळे टीम जे म्हणेल ते आम्हाला मान्य आहे. आणि आम्ही पूर्णपणे काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर पूर्ण ताकदीने निष्ठेने त्यांनी म्हणजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी लढलो तिथे शिवसेना आणि काँग्रेसनी प्रचंड ताकद लावून आम्हाला निवडून आणले. आम्ही ही तेवढंच केलं. सगळ्यांनी एकामेकासाठी कष्टांची पराकाष्ठा लोकसभेला केली आहे आणि आमच्याकडून तीच भावना आणि तेवढंच काम हे विधानसभेलाही आम्ही करू. आणि आम्हाला आत्ता राज्य येणं कारण महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, फायनान्शियल मिसमॅनेजमेंट, आर्थिक जी गडबड हे सरकार सारखं करते आणि महिला सुरक्षितता हे खूप महत्वाचे विषय आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना आणि आम्ही एकत्र मिळून ते कसं म्हणतील त्याप्रमाणे आमची पुढे जायची तयारी आहे. याला जोडून की संजय राऊत सकाळी म्हणाले की काँग्रेसने जाहीर करावं की त्यांना एक हाती लढायचं आहे. तर हरियाणाच्या निवडणुकीचा जो निकाल आहे त्याचे काही परिणाम असे दिसत आहेत असं वाटतं? मला असं वाटत नाही. कसं असतं एक कालच होतं तेव्हा एक इम्पल्सिव्ह मोमेंटवर सगळे रिॲक्ट करतात. प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे असतात. आता आपण लोकसभा का पूर्ण लोकसभा लढलो आपण किती वेगळे रिझल्ट होते बघा. साऊथने एका पद्धतीने मतदान केलं, मध्य प्रदेश राजस्थाननी वेगळं मतदान केलं, दिल्लीने वेगळं मतदान केलं, जम्मू काश्मीरनी वेगळं केलं, वेस्ट बेंगॉलला वेगळं झालं, महाराष्ट्रनी वेगळं केलं. त्यामुळे वन साईज फिट्स ऑल नसतं. प्रत्येक इलेक्शनचे प्रश्न वेगळे असतात आणि महाराष्ट्राच्या समोर खरंच खूप मोठी आव्हानं आहेत. म्हणजे हे जे सरकार आहे हे आईसचं सरकार आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हे प्रेमाने नाही एकत्र आले, हे आईसमुळे एकत्र आलेलं सरकार. दादा म्हणताय तुमच्याकडे उमेदवार नाही म्हणून आमची निवडून येऊ शकणारे उमेदवार तुम्ही कळवताय. लोकशाही आहे, सबको अधिकार आहे बोलणे का. हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश झालेला आहे. म्हणजे तुमच्या पक्षातले 3 नेते आहेत त्यांची नाराजी अजूनही कायम आहे. 8 तारखेला ते मेळावा घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत. तर काय नेमका माझी त्यांना विनम्र विनंती राहिलेली आहे. मी हर्षवर्धन भाऊंचा प्रवेश घ्यायच्या आधीही त्यांच्याशी बोलले होते, त्याच्यानंतरही बोललेले आहे आणि आजही मी तुमच्याही माध्यम आणि मी रोज फोनवर पण बोलते त्यांच्याशी. म्हणजे आप्पासाहेब जगदाळे यांची मी काल रात्रीही बोलले. माझी त्यांना विनंती आहे की आपण चर्चेतून मार्ग काढू शकतोय. बघा एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे.
पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की मानेंचं तुम्हाला माहितीच आहे काय झालं. माने माझा प्रचार करत होते, त्यांना देवेंद्र फडणवीसांनी फोन केला, धमकी दिली, काय झालं देवालाच ठाऊक. पण एकदमच माने फॅमिली स्टॉप झाली आणि ते भारतीय जनता पक्षाचा प्रचार करायला लागले. आणि त्याच्यानंतर जेव्हा रिझल्ट लागला त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आणि माने दादा मला भेटायला आले. आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्यांनी जरी माझ्या विरोधात प्रचार केला असला तरी माझ्याकडून कधीही त्यांच्याबद्दल माझं तर प्रेम कमी झालंच नाही आणि कधीही होणार नाही. पण मीही त्यांच्या विरोधात एक शब्दही कॅम्पेनमध्ये काढला नाही. समोरच्यांनी काय काय बोललं हे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. मी कधीच, आणि माझं राजकारण हे मी नेहमी आदरणीय पवारसाहेब आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाण केंद्रबिंदू ठेवून ठेवते. त्यामुळे एखाद्या व्यक्ती का असं वागतो, का असा निर्णय घेतो आपल्याला माहिती नसतं. आणि मानेंच्या कुटुंबात काय झालं हे मला माहिती आहे आणि ते काय कॅमेरावर बोलायची गरज नाहीये. त्यामुळे मानेंना जी अडचण आली देवेंद्रजींच्या फोनमुळे हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्याच्यामुळे मानेंचा एक विषय वेगळा. जगदाळेंकडे मी आधीही बोलले होते, माझे बंधू राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार आणि शर्मिला वहिनी हे जगदाळेंकडे गेले. त्याच्यानंतर त्यांना विनम्र विनंती केली की या संघर्षाचा काळ आहे, ते आमच्यावर उभे राहिला तुम्ही तर आम्हाला मदत होईल. आणि जगदाळेंनी आमचा आप्पासाहेबांनी शब्दाचा मान राखून ते आमच्यावर आले. त्याबद्दल मी जगदाळे कुटुंबाचेही आभार मानलेले आहेत. आणि जगदाळे कुटुंब आणि माने कुटुंबानी शेवटी लोकशाही आहे, त्यांना अधिकार आहे घ्यायचा. पण माझी तुमच्याही माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांचा आदरणीय पवारसाहेबांनी इतके वर्ष नेहमीच मान सन्मान केलाय आणि तो माझ्याकडूनही जपला जाईल. त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तरी. 7 दिवस झाले उद्योगघाटाचा प्रकार आला, आरोपी भेटत नाही, साधा क्लूही भेटला नाही. गृहमंत्र्याचं अपयश आहे का? अर्थातच हे फक्त बापदेव घाटात अपयश नाहीये. पुण्याला क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आणि मी खूप जड अंतःकरणातून म्हणते क्राईम कॅपिटल ऑफ इंडिया हे जे झालेलं आहे याला जबाबदार फक्त आणि फक्त गृह मंत्रालय आहे. रामराजेंचं तळ्यात मुळात होताना दिसतंय, कारण काल प्रफुल्ल पटेल बोलले झाले, आता ते अजित पवारांची पण भेट घेत आहेत. यापूर्वी पवारसाहेबांनी 14 तारीख खरं तर युद्धात जाहीर केली. नाही ते पण माझं तर म्हणणे भेटले तर त्याच्यात गैर काय. आणि मला जे जे अजित पवारांबरोबर काम करतात किंवा भारतीय जनता पक्षात काम करतात जे त्या काम करतायत त्यांना प्रत्येकाला तुम्ही विचारा, हे पण इथे बसले, मी प्रत्येकाला सांगते की असं नाही यायचं बॅकडोरने, डंके की चोट पे जा. तिथल्या नेतृत्वाला सांगा, त्यांना सांगा की बाबा आम्हाला अडचण आहे, आम्ही जातोय, यायचं असेल तर पुढच्या दाराने यायचं. मी कधी हा हे बोलला ते बोलला ह्याचा फोन घ्यायचा नाही असलं नाही बाबा. मी जेवढे प्रवेश घेतलेले आहेत विचारा यांना, सगळे सांगून घेतलेले. जो भारतीय जनता पक्षाचा मला भेटतो त्याला मी सांगते जायचं, देवेंद्रजी गडकरी साहेबांशी बोलायचं, मग प्रवेश घ्यायचा. अजित पवारांकडचे जे जे मला भेटलेत त्यांनाही मी सांगितलंय की जाओ अजित पवार से बात करो, उसके बाद मुझे से बात. काही मौर्याच्या काळामध्ये गुणरत्न सदावर्ते यांचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की या म्हणजे कदाचित आता त्यांचाही विश्वास राहिला नसेल पोलीस यंत्रणेवर. कारण का जर पोलीस यंत्रणेमध्ये तुम्ही काल बघितलं असेल सामनाची हेडलाईन होती, कोणीतरी मुन्ना होता त्यांनी काहीतरी जाऊन धुमाकूळ घातलाय कुठल्या तरी पोलीस स्टेशनवर. योगायोग बघा, यांनी बदलापूर म्हणून बंदूक लावून पोस्टर लावले. त्या बदलापूरच्या पोस्टरमध्ये मी म्हणत होते मिर्झापूर, त्या मिर्झापूरमध्ये पण त्यांच्या मुलाचं नाव मुन्नाच होतं आणि इथे पण मुन्नाच आहे. काहीतरी आहे कनेक्शन तिथे. पण सदावर्तेंनी असं का स्टेटमेंट केलं आणि पोलीस यंत्रणा आहे त्यांनी जाऊन बघितलं पाहिजे. झालं एनिथिंग एल्स? चला थँक्यू. ये पूरा महाराष्ट्र सरकार का गृह मंत्रालय का फेलियर है. क्योंकि आप देख रहे हैं जब से ये सरकार आई है महिलाओं के खिलाफ ही जो हो रहे वो निर्णय हो रहे हैं. और हर महिला, आप ही के चैनल में मैंने देखा है, महाराष्ट्र की महिला की सोच ऐसी है कि 1500 रुपया आप मुझे दे रहे हैं, मैं आपको 2000 रुपया दूं, लेकिन मेरे बच्ची की सुरक्षितता इसमें आप कुछ करिए. तो ये पूरी जो गृह मंत्रालय है महाराष्ट्र का पूरा फेल हो चुका है. ना हमारी बच्चियां इसमें सुरक्षित है, ड्रग्स बढ़ रहे हैं. आज ही मैंने न्यूज देखी है कि क्या उस हड़पसर में
ऐसी न्यूज आई है कि हड़पसर में मेरुआना गांजा की खेती हो रही है। सरकार को पता नहीं गांजा की खेती हो रही है। नहीं, महाराष्ट्र का क्राइम, मुझे बहुत दुख होता है जब मैं ये कह रही हूँ, लेकिन महाराष्ट्र में सबसे एक तो महाराष्ट्र क्राइम है, क्राइम कैपिटल ऑफ द कंट्री हो गया। ये मैं नहीं कह रही हूँ, महाराष्ट्र सरकार का और केंद्र सरकार का डेटा कह रहा है, और दोनों जगह भारतीय जनता पार्टी की ही सरकार है। पॉइंट नंबर 1। पॉइंट नंबर 2 इज महाराष्ट्र में सबसे ज्यादा क्राइम कहाँ हो तो पूना में हो रहा है। इट इज बिकम द क्राइम कैपिटल ऑफ महाराष्ट्र। बहुत दुख के बाद मैं कह रही हूँ ये बात आपको। नहीं, मैं हर रोज एसपी और सीपी से बात करती हूँ। मैं कुछ इसीलिए कल पवार साहब और मैं खुद वहां जाके आए कि क्यों इतनी देरी हो रही। ये बहुत दुख की बात है हम सबके लिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।